माझं चुकलं. मी त्याला एवढं काही बोलायला नको होतं. नक्कीच त्याने मनाला लावून घेतलं असणार, पण त्याचंही चुकलं ना. त्याला तरी असं वागायची काय गरज होती? त्याच्या अशा वागण्यामुळे कधी ना कधी हे घडणारच होतं. ते फक्त आज घडलं. ए नेहा ताई, अगं तू न्यूज पाहिलीस का? काय? अगं आपल्या यशच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. काही काय बडबडतीयस? अगं हे बघ ना, सोशल मीडियावर पण आलंय. असं कसं शक्य आहे? हे काही शक्य नाही का? उगाच नको. आजकाल सोशल मीडियावर काही येत. काय तर म्हणे यशचा ऍक्सिडेंट झाला. असं कसं? आताच तर तो इथून निघाला. काही बोलतात ही लोक खरंच. हा शेफाली बोल. माझ्या यशला कसं काय होईल? काही होणार नाही त्याला. हा, काही नाही होणार. तू मला धीर द्यायचं नाही. मी सांगतो तुला, आपल्या यशला काही होणार नाही. तू व्यवस्थित घरी येणार आहे. काका, तू बोलतोस ते करेक्ट आहे. यशला काही होणार नाही. तो सुखरूपच आहे. हा, सुखरूप एकदम व्यवस्थित. तू काळजी मी करू. चौधरी बोलते. मला सांगा, आपल्या चौधरी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आता इन्चार्ज कोण आहे? सबली. ओके, सबलीसांना सांगायचं यशवर्धन चौधरी यांच्या गाडीला अपघात झालेला आहे. सगळ्यांनी अलर्ट मोडवर राहायचं. ओके. गॉड, माय बेबी यश, असं कसं त्याचा ऍक्सिडेंट झाला? ए बंद कर ना तुझी नौटंकी. यश, ज्याला मी माझा मुलगा मानते, तो तिकडे मृत्यूशी झुंज देतोय. तुला वाटतंय की मी काही होणार नाहीये त्याला. माझा यश व्यवस्थित येणार आहे घरी परत. हे बंद कर तुझे मगरीचे अश्रू. मगरीचे अश्रू? तू मी खोटं रडते असं वाटतं तुला? मग तुला नाही कळणार आहे आई म्हणून मला काय वाटतंय ते. आणि माइंड यश फक्त तुझा पुतणा नाही, या घराचा वारसदार आहे. तो आपल्या बिझनेसचा चेहरा आहे. त्याचा ऍक्सिडेंट झालाय कळल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. ते मीडियावाले मला सतत फोन करतात. बिझनेस हाऊसेस मधून कॉन्स्टंट मेसेजेस, कॉल्स येतात. काय सांगणार आहे मी त्यांना? आणि त्यात जर आपल्या यशला काही झालं, त्याचं काही बरं वाईट झालं तर एवढं मोठं घर आहे, एवढा मोठा बिझनेस, मी कसं सांभाळणार? बास कर ना. काही होणार नाही माझ्या यशला. तुझं हे जरा इमोशनल ड्रामा आहे ना, तो जरा बंद कर. आता ना आपल्या सगळ्यांनाच प्रॅक्टिकल होण्याची गरज आहे. लिसन एव्हरीवन, आपण आज मीडियामध्ये जे काही बोलणार आहोत, आपले बाईट्स आपल्या शेअर्सचे भाव ठरवणार. ओके? काय बोल चल. आजोबा, चॉपरला 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटं का लागतात मला कळत नाही. पाहतोय मी पाहतो. हॅलो, बोलतोय. आताच आम्हाला यशवर्धन चौधरी यांच्या अपघाताबद्दल कळलंय. तुमचा पुढचा निर्णय काय असणार आहे? तुम्ही स्वतः पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहात की सिमी मॅडम टेक ओव्हर करणार आहेत? एखाद्या माणसाच्या घरात नुकताच अपघात झाला असताना अशा प्रकारचा प्रश्न विचारणं कितपत योग्य आहे? स्वतःच्या मनाला विचारा. हा आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. मला माझ्या नातवाला वाचवायचे, दॅट्स ऑल. मला विषय संपला. पण त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर? माझ्या यशचं जर काही बरं वाईट झालं ना, आज जगन्नाथ चौधरी स्वतःच्या हाताने स्वतःच्या धंद्याला आग लावून टाकेल. आजोबा, तुम्ही शांत हो. तुम्ही शांत व्हा. बसा इथे, शांत. तुम्ही शांत. इकडे काय होतं बस. तुम्हाला? बस. पाणी घे लवकर. पाणी आण बरं पटकन. ठीक आहे बाबू. फोन कुठे तुझा? डॉक्टरांना फोन कर. पण आपल्याला तर अजून यशबद्दल काहीच कळलेलं नाही. यशसाठी नाही, म्हाताऱ्यासाठी. डॉक्टरांकडून त्याच्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्यायच्या. झोपेच्या गोळ्या दे आणि झोपवून टाक त्याला. त्याने काय होईल? म्हाताऱ्याचे डोळे उघडायच्या आत तिकडे यशचा निकाल लागलेला असणार आणि इकडे सिमी चेअरपर्सन झालेली असणार. पण हे सगळं मलाच करायचंय का? मी हॅलो, बोला डॉक्टर साठे. कुठल्या हॉस्पिटलला? नाही, पण यश कसं आहे? ओके, मला सांगा, त्याला आपण आपल्या हॉस्पिटलला शिफ्ट करू शकतो? नाही, माझा तसा आग्रह नाहीये. यशला जिथे कम्फर्टेबल असेल तिथेच तो राहील. पण ऐका, तिथल्या स्टाफ मेंबरची आत्ता एक मीटिंग घ्या. त्यांना सांगा की आमची डॉक्टरांची टीम ताबडतोब तिथे पोहोचेल. ओके? आणि त्यांना निक्षून सांगा की नो स्टेटमेंट्स, नो प्रेस रिलीज, नथिंग. अख्खा फ्लोर बुक करा. आम्ही ताबडतोब तिथे पोहोचतोय. या, थँक्यू.
आजोबा मी हॉस्पिटलला जातो, तुम्ही घरी थांबा. काका तू येतोस का? चला ना. माझा नातू हॉस्पिटलमध्ये असताना मी घरात थांबू शकत नाही. आजोबा. चला तुम्ही. चल, चल. हॅलो. गाडी काढून सांग. चॉपर रेडी ठेवा. हॅलो. गॉड, देवा काही कर. यश ना हॉस्पिटलमधून घरी यायला नको, डायरेक्ट. पप्पा पप्पा आर यू ऑलराइट? आजची आताची सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग न्यूज. सुप्रसिद्ध उद्योगपती यशवर्धन चौधरी यांच्या गाडीचा भीषण अपघात. नेहा आमच्या विशेष सूत्रांच्या माहितीनुसार गाडी स्वतः यशवर्धन चौधरी चालवत होते. तसं अपघाताचं विशेष कारण अजूनही लक्षात आलेलं नसलं तरी ही बातमी कळताच सगळीकडे खळबळ उडालेली दिसत आहे. बापरे. जखमी अवस्थेत यशवर्धन चौधरी यांना पार्क लँड नावाच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेले. त्यांच्या तब्येतीबद्दल ठोस कारण अजूनही कळलेलं नसलं तरी गाडीची अवस्था पाहून त्यांच्या बाबतीत काही घडण्याची शक्यता नाकारता येते. आमचे विशेष प्रतिनिधी पार्क लँड हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया तिथे काय परिस्थिती आहे. नेहा नेहा अगं कुठे चाललीस? नको विकूस कर, पण तुला काहीही मदत लागली तरी प्लीज मला सांग. घे तर. एवढे सगळे पैसे तुझ्याकडे कुठून आले? माझ्या लग्नासाठी काही पैसे साठवत होतो मी. तुला आता याची जास्त गरज आहे. मी हात जोडते, माझ्या आयुष्यात लुडबुड करणं बंद करा. प्रसिद्ध उद्योगपती यशवर्धन चौधरी यांना याच हॉस्पिटलमधून हलवण्यात आलेले आहे. तरी यांच्या तब्येतीची कोणी ठाऊकपणे माहिती दिलेली नाहीये. तरी लवकरात लवकर डॉक्टर येतील आणि सर्वांना माहिती दिली. हे डॉक्टर मला ती ओळखतात. मला ओळखतात.